नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण काही दिवसांपासून बघतोय की खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. तुकाराम मुंढे यांच्या एफडीए टीमची देखील विविध ठिकाणी कारवाई होते. मात्र याच दरम्यान बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्यभागी असलेलं चिखलोली याच ठिकाणी आपल्याला एक प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय आणि तो प्रकार म्हणजे नकली पनीर असल्याचा संशय जो आहे एक ग्राहक व्यक्त करताय. नेमकं आपण बघूया त्यांच्यासोबत काय घडलंय. काय माहिती द्याल? कुठल्या परिसरात राहतात, काय सांगाल? मॅडम, मी अंबरनाथ मध्ये शिवशक्ती इथे राहतो, चिखलोली मध्ये. काल सदर माझ्या बहिणीने 3 पाव पनीर घेतलं होतं आणि हे पनीर एकदम असं रबरासारखं आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकतात की पनीर असं ओरिजिनल नसतंच. हे दाबलं तरी असं एकदम हे होतं, एवढं ताकद लागतच नाही त्याला पनीरला. तोडून बघा. हे बघ. ओके. आणि हे पनीर दुकानदार सांगतो आम्ही घरी बनवतात, पण आज सकाळी मी याच्याकडे गेलो होतो, तो बोलतो आम्ही कंपनीकडनं पनीर घेतो. म्हणजे अक्षरशः फसवेगिरीच करतो आमच्यासोबत. तुम्ही पनीर पॅकिंग घेतलेलं की मॅडम, डेअरी मधून विकत नाही, घेतलेलं? असं खुलच देतो मॅडम. खुल्लेच पॅकिंग नाही देत कधीच. म्हणजे तुम्ही डेअरी मधून हो, घेतलेलं? डेअरी मधनं. तर त्या इथेच कुठल्या इथेच आहे का ते डेअरी पण? ही डेअरी आहे मॅडम. बरं, त्यांना तुम्ही विचारल्यावर त्यांनी काय सांगितलं? ते बोलले की याच्यामध्ये माझं काही नाही, असुरक्षित नाहीये. जे काय आहे ते कंपनीने मला पाठवलेलं आहे. आणि माझ्या इथलं जे आम्ही बनवतो डेलीचे पनीर ते खतम झालं होतं, पण मी दुसरं बाहेरनं कंपनीकडनं परचेस केलं, तर तिकडनं असं पनीर आलेलं आहे मला. हे पनीर खाल्ल्याच्या नंतर काही त्रास झाला का? माझ्या आईची तब्येत खराब झालेली आहे आणि जे आमच्या घरी पाहुणे आले होते त्यांची पण तब्येत खराब झालेली आहे. पनीर खाल्ल्यावरती त्यांना लूज मोशन आणि उलटी सारखा प्रकार व्हायला लागला. नक्कीच. काय मागणी करतायत आता? काय बोलाल? एवढंच की फक्त हे जे भेसळयुक्त आहे हे बंद झालं पाहिजे आणि दुकानदार आणि कंपनीवरती पण टोकाची कारवाई झाली पाहिजे. तुम्ही यापूर्वी देखील इथून कधी पनीर किंवा काही हो, पदार्थ आम्ही भरपूर नेलेले टाइम आहेत का? घेतलं, पण असंच कधी आमच्यासोबत झालेलं नाही. हे पहिल्यांदा आमच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे. नक्कीच. आपण त्या डेअरी मालक सुद्धा आपल्यासोबत असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. पुन्हा एकदा सांगतोय, कुठल्याही डेअरी असेल किंवा कुठल्याही शॉप असेल त्यांना बदनाम करण्याचा आमचा काही एक उद्देश नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. सध्या जो काही प्रकार आपल्याला समजलेला आहे, तर आता या ठिकाणी आपण जिथून त्यांनी घेतलंय त्यांना आपण एकदा विचारूया लाईव्ह मध्ये की नेमकं काय म्हणणं आहे ते. कारण स्पष्टीकरण घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि एक नागरिक या ठिकाणावरून जर पनीर घेत असतील तर ती माहिती मिळणं जे ते गरजेचं ठरतंय. आम्हाला थोडी माहिती द्या ना याच्याबद्दल. माहिती द्या ना थोडी. हा दादा. पनीर काल दुपारी घेतलेला 12 वाजता आणि हे रात्री घेऊन आले. ओके. आणि याच्यात कडक झाले. ओके. पनीर म्हणजे तुम्ही घरी बनवलेलं आहे? घरी बनवलेला आणि आम्ही जेवढा लागतो तेवढाच बनवतो. 2 किलो 1.5-2 किलो. म्हणजे हे तुम्ही बनवलेलं पनीर आहे? नाही, हे नाही बनवलं, हे बाहेरून आणलेलं. ओके. पण तुम्ही नेहमी बनवतात आणि नंतर मग हे बाहेरून कसं आणलेलं? ते संपलेला. ओके. संपलं म्हणून मग तुम्ही बाहेरून कंपनीकडून. बरं, आम्हाला थोडी माहिती द्याल का की कुठल्या कंपनीकडून मागवलं? बघा, तुमची बिल पाठवलंय. तुमची पण चुकी नसू शकते, पण होऊ शकते की तुम्ही जिथून घेताय तिथून बाकीचे पण व्हेंडर घेतील, तर ते थोडंसं सावध राहतील. तर आपण बघूया. त्यांचं म्हणणं आहे की ते नेहमी पनीर बनवतात, इथेच इन हाऊस बनवतात, परंतु त्यांचं जे घरचं पनीर होतं ते संपलेलं होतं डेअरीमध्ये जे बनवतात ते, आणि त्यांनी हे पनीर विकत घेतलेलं होतं. पण आता त्यांनी ज्या कंपनीकडून हे पनीर विकत घेतलेलं असेल तर त्यांची माहिती ते आपल्याला. हा, बोला ना. गुरु पंजाब डेअरी आहे, शुक्लाजी. हा पनीरचा पापडी. ओके. ही कुठून घेतलेलं तुम्ही? म्हणजे कुठलं आहे ते जरा सांगा ना तो माहिती. आमच्याकडे सेल्समॅन येतो. सेल्समॅन आहे. हो. ओके. मग ते इन हाऊस बनवतात की ते पण कोणाकडून विकत घेतात? ते इथूनच आणतात, गुरु पंजाब डेअरी मधून. ओके. ते विकत आणतात हो. इथून. ओके. अजून कुठल्या ग्राहकांसोबत असं झालंय का? नाही, की नाही, हा फक्त पहिलाच आहे. पहिल्यांदाच झालंय ना आता? बरं, पनीर तुम्ही नेहमी बनवतात, तर तुम्हाला काही संशय वाटतोय का पनीर बघितल्यावरती? तुमच्यापैकी कोण बनवतं पनीर? म्हणजे बघा, आम्ही पहिले सांग, तुमची चुकी नसू शकते, पण आपल्याला कुठेतरी बघावं लागेल याच्याकडे. तर असं वाटतंय का पनीर बघून वेगळं आहे काही असं? हो, थोडासा. आणि दुपारी घेतलेला ना, मग कडक झाला असेल. म्हणजे असं होऊ शकतं का? हो. पण पनीर ओरिजिनल असेल का? पनीर ओरिजिनल आहे. ते पनीर ओरिजिनल असेल? हा. नाही, म्हणजे तुम्ही पनीर बनवता तर तुम्हाला ते समजेल ना स्मॅश केल्यावर हे ओरिजिनल बघा, आहे का हे नाही? सकाळचे, आजच्या. ओके. आणि हे काल परवाचे. बरं, नकली पनीर कसं ओळखू शकतो काही? कारण ते असं रबर सारखं वाटतं, यांचं म्हणणं आहे. तो पुराणा असतं, त्याच्याबद्दल मला एवढं माहित नाही. आम्ही घरी बनवतो, नाही माहित. नक्की, चालेल. धन्यवाद माहिती दिली. तर आपण बघितलं की त्यांनी आपल्याला आता माहिती दिलेली आहे, ज्यांच्या इथून यांनी घेतलं, की त्यांनी सुद्धा ते परचेस केलं होतं कुठून तरी, आणि त्यांनी त्याची रिसिप्ट पण आपल्याला दाखवली की त्यांचं जे इन हाऊस असतं ते संपलं होतं आणि त्यामुळे त्यांनी कोणाकडून तरी ते ऑर्डर केलं होतं.
सर आता काय सांगाल या संदर्भात, काय वाटतं? मी ऑनलाईन कंप्लेंट देखील दर्ज केलेली आहे एफडीए कडनं. एफडीएला तक्रार हा, केली आहे तुम्ही? तक्रार केलेली आहे मला मी. पूर्ण खात्री आहे की हे असं हो असू मॅडम, शकतं कारण का? पनीर खाण्यामध्ये एकदम रबरासारखं लागलं हम्म. आणि त्याची टेस्ट पण एकदम रबर सारखी होती अक्षरशः. मी त्याला दाखवलं पण, सकाळी त्याने चेक पण केलं. मी त्याच रात्री घेऊन आलो, काल रात्री, पण तो नव्हता इथं, दुकान बंद करून गेलो होतो. तर मी सकाळीच आलो त्याच्याकडे आणि त्याला सांगितलं की असं असं बाबा माझ्यासोबत असं असं पनीर भेटलंय मला, तर तू सांग. तर त्याने मला कंपनीवाल्याचा नंबर दिला. तो बोलला जे काय असेल ते कंपनीवाल्यांसोबत बोलून करून घ्या खूप तुम्ही. भेसळ वाटते का हा, याच्यामध्ये? खूप भेसळ वाटते त्यामध्ये. नक्कीच. काय मागणी कराल एफडीएच्या टीमला? की लवकरात लवकर या गोष्टीवरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे व ज्या ज्या ठिकाणी असं भेसळयुक्त पनीर, दूध इत्यादी वस्तू भेसळयुक्त आहे त्याच्यावरती छापे मारले पाहिजे लवकरात लवकर. धन्यवाद सर. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमच्या परिसरातही तुम्हाला असं काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही एफडीएच्या टोल फ्री क्रमांकावरती सुद्धा तक्रार नोंदवू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जनजागृती म्हणून आपण हे उघडकीस आणलं पाहिजे तर तुम्ही आमच्याशी देखील नक्कीच संपर्क करू शकता. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह. धन्यवाद.